गोजेमध्ये जर आम्ही पाऊस खूप पाहिजे 7 किलो पाहिजे म्हणून सोडची मुलांची अवस्था त्यामुळं अवस्थेची नावं आता नाही आणि येणार नाही पाणी होणार नाही अशा मुलावर ऐकता की आपण आता प्रश्नाच्या बद्दल आपण कमी जिल्ह्यातल्या जे प्रशासन सांगलं तेवढं निश्चित त्यामध्ये आपल्याला आपण हत्या केला प्रशासन परत प्रशासनाला त्रास होतो तुम्हालाही त्रास होतो त्यामुळे जे प्रशासन सांगेल त्यामध्ये बाहेर सगळी गोष्ट बाजू बघितलं तर आपली वर घेऊ नको प्रशासनाशी काय समन्वय साधला आपण आलमटी प्रशासनाची आम्ही पाणी करणार आहे पाणी केल्यानंतर परत ती भूमी घेऊन जाऊ ते काय आलमटीचं पाणी डिस्चार्ज पण वाढवावं लागेल कारण कोणी तर डिस्चार्ज वाढतोय आणि त्यामुळे पुराची भीती इथं सांगली कोल्हापूरला येते त्यामुळं आपण आलमटीचा डिस्चार्ज ताबडतोब वाढवायची विनंती कारण आलमटी आता मला वाटतं 2 लाख 2.5 लाख करते ते आता केलं स्टार्ट केलं 2.5 लाख आणि हे केलेलं आहे तरी पण आणखी काय लागलं तर निश्चित मी वरती प्रत्येक म्हणजे बोलून देत आपण कर्नाटकच्या बाबतीत समन्वय नाही आपल्या आरोप असं कुठं कोण म्हणलं मला एक लक्षात ठेवा आता काय बरोबर बातम्या वेगळ्या असणं जरुरी आता सगळ्यांनी ताकदीनं ह्या संकटाला सगळ्यांनी तोंड द्यायचं आहे ते पत्रकार असू द्या प्रचार असू द्या किंवा शासन असू द्या किंवा इथले लोकप्रतिनिधी सगळे असू द्या तरी सगळ्यांनी एका ताकदीनं ह्या प्रसंगाला सगळ्यांना तोंड द्यायचं आहे त्यामध्ये तुझ्या माहिती कुठून आल्या काय आल्या ते प्रशासन शोधेल आणि चुकीच्या नाही का तुम्ही समिती मी सोडा आता सगळे प्रशासन राहिले कामाला आता त्यामुळे कुठल्या बातम्या व्हॉट्सअप येतात कुठल्या बातम्या काय येतात कुठल्या आता मग अशी व्हॉट्सअप बघितलं एखादं व्हॉट्सअप टाकले 42 लेवल झाल्या तर आहे का हे अशा बातम्या येतात त्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही प्रॅक्टिकली आम्ही सुद्धा प्रॅक्टिकल राहत असताना निश्चितच त्यामध्ये काय कमीपणा असेल किंवा तुटवड असेल आम्हाला कमीपणा तांदुली वारणा असेल किंवा कोयना असेल इकडे पाऊस पडले नाही निश्चितच आज उद्या ते पाणी सोडण्याच्या प्रयत्नात आहे कोयना पाणी असत नाही त्यामुळं वरून पाणी येणार हे गृहीत धरून आपण सगळ्या परिस्थितीला कंट्रोल करायचं आपल्याला आणि त्या कंट्रोलसाठी आपण सज्ज आहोत आणि नागरिकांना मी विनंती करतो आपण घाबरू नका सगळी जनता सगळे प्रशासन शासन तुमच्याबरोबर आहे त्यामुळे कुठेही अडचण तुम्हाला होणार नाही दिसता मी घेतली स्थलांतरित नागरिकांचं योग्य नियोजन केलेलं आहे होय योग्य नियोजन केले काल स्थलांतर झाले त्यांचं 75 लोक स्थलांतर झाले जनावर तर मोजता येतील आपल्याला कारण काही लोक आणायला आहेत घाटावरचे लोक बाकीचे कुठं स्थलांतर नाही घाटावरचे जनावर जे शेतीबाडी जनावर वस्त्यावर आहेत जनावर स्लीप करून गावात आणणार मी आताच मी ऐकायला सांगितलं की आपण ताबडतोब तिच्या दुपारपर्यंत चाऱ्याची सोय करा पाण्याची सोय करा त्यांना आणि त्या व्यवस्था करा जे आता अजून शिफ्ट व्हायची गावात शिफ्ट व्हायची अजून वेळ नाही आहे पण ती उद्यापासून चालू होईल असं वाटते पण त्यासाठी आपल्या धर्मशाळा ते काय हवाला ते काय ठिकाणी असायचे तिथं जेवणाची सोय तिथं आरोग्याची सोय पाण्याची सोय असं चांगल्यापैकी आपण माजी पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की आता पूर आला तर तिन्ही शहरामध्ये वेगवेगळ्या मोठ्या छावण्या आणि कायमचं उभा करू जिल्हा नियोजन मध्ये जेणेकरून शाळा कॉलेज किंवा एकाच ठिकाणी सेटलाईट हाती मारून झाले त्यावर असं करायला काय आपलं आम्हाला इथं असली पण आहे शेवटी अशा वेळेला आपण जनतेवर राहायला पाहिजे त्यांची इच्छा अपेक्षा होत्या अगोदर ते त्यांचा पेन असतो त्या पेनमध्ये आपण आणखी त्यामध्ये त्यांना आणखी पेन वाढवणे जरूर नाही त्यामुळे असं नाही की ज्यांना सोयीचं वाटेल आणि ज्यांना त्यांचं लक्ष असते गावापासून जवळ असावं सगळी व्यवस्था असावी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेले शाळा बुक केले आहेत हॉल बुक केले आहेत आम्ही सगळ्या बाकी गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे उद्या जर आणखी हे झालं तर निश्चितच साहेब शाळेबद्दल पण डिसिजन घेतील आणि त्या पद्धतीने आपल्याला शाळा परिस्थिती बघून त्यामध्ये आणखी काय त्याचं टॉयलेटचा प्रश्न असेल काय प्रश्न असेल तर नगरपालिका टॉयलेटची सगळी सोय करेल कुठेही यंत्रणा कमी पडणार नाही हे मी सांगतो ओके नाही आता स्थलांतर झाले त्यांची कुठे सोय केली आता काय पुलावरून पाणी चालले ते वाहतुकीसाठी बंद केलं आपण 11 बंधारे पुलाखाली केले ते बंद केलं आणि बंधारे जसे पूल असेल वाहतूक असेल पाणी जात असेल पाणी त्यावर गेलं तर ते बंधारे ताबडतोब बंद करायचे आदेश केले त्यामुळे तिथं पोलीस यंत्रणा राबेल आणि त्या पद्धतीने
फक्त इथं नदीकाठच्या सगळ्या मुलांना सगळ्या पाल्यांना माझी विनंती आहे की आपण तिथं क्लोज आहे नदीला तिथं आपली मुलं पाठवू नका, कारण अजून एवढा स्पीड वाढलाय तरी पण मुलं पोहोचले पाहिजे, हे धोक्याचं आहे. त्यामुळे पोलिसांनाही म्हणजे असं कारण नाही की पोलिस उभा राहा दान करून उभा राहा अशी परिस्थिती येऊच नाही. आपण स्वतः जर आपण जर ते व्यवस्थित काळजी घेतली तर ते सगळ्यांनाच फायद्याच ठरेल. तर पोलीस पाहिजे उद्या डिस्ट्रिक्ट आज संध्याकाळी आपण थोडा फ्लो बघून मग डिस्ट्रिक्ट संध्याकाळपर्यंत आपण निर्णय घेऊ. ओके धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू.